तर तिकडे कोकणात सुद्धा पावसाचं पुनरागमन झालंय। दुबार पेरणीचं संकट टळल्यानं बळीराजा आता सुखावलाय। या पावसामुळे भात पेरणीसह खरीप हंगामातल्या कामांना वेग आला असून दुबार पेरणीचं संकट टळल्यानं बळीराजा सुखावलाय। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश बंडागळे यांनी। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा कोकणामध्ये मान्सून दाखल झालेला आहे। यामुळे कोकणातला बळीराजा सुखावला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की आकाशात काळे काळे ढग या ठिकाणी पसरलेले आहेत आणि एक आल्हाददायक वातावरण, पावसाचं वातावरण कोकणामध्ये तयार झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणातील जी शेती आहे, भात शेती आहे, ती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट इथल्या शेतकऱ्यांवर होतं, परंतु पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे दुबार पेरणीचं संकट टळलेलं आहे। खरं तर मान्सून 6 जूनला कोकणामध्ये दाखल झाला, त्यानंतर 8 जून पासून पाऊस गायब झाला, त्यामुळे इथली भात शेती अडचणीत आली होती। शेतकऱ्यांनी जी पेरणी केली होती त्यावर दुबार पेरणीचं संकट आलं होतं। त्याचबरोबर पाणी टंचाईचंही मोठं संकट कोकणावर, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यावर ओढवलं होतं। धरणांमध्ये केवळ 8% इतकाच पाणीसाठा शिल्लक होता, परंतु काल रात्रीपासून मान्सूनने दमदार हजेरी लावल्यामुळे कोकणवासीय सुखावले आहेत, इथले शेतकरी सुखावले आहेत। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून पुन्हा एकदा दाखल झाल्यामुळे कोकणवासीय सुखावले आहेत। जिल्ह्यामधील शेतकरी आनंदात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दुबार पेरणीचं संकट टळलेलं आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।